समस्त धर्मप्रिय बांधवांना नमो बुद्धाय. आज दिनांक 1 जानेवारी 2024 नवीन वर्षाचा दिवस. सर्वांना माझ्याकडून मंगलमय शुभेच्छा. आज खऱ्या अर्थानं नवीन वर्षाचा तर दिवस आहेच, पण जागतिक इतिहासामध्ये आजच्या दिवसाला महासंग्रामाचा दिवस म्हणून देखील ओळखला जात असतो. आजची घडी ही अतिशय महत्त्वाची घडी आहे. ज्या परिस्थितीमध्ये हा महासंग्राम घडून आला, ही परिस्थिती अतीत काळातील लोकांनाच नव्हे तर वर्तमान काळातील लोकांना तो इतिहास माहीत असणे अतिशय गरजेचं झालेलं आहे. आणि वर्तमान काळातील लोकांना हा इतिहास जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत त्यांची भविष्यकालीन पिढी खऱ्या अर्थाने तयार होणार नाही, असं निदर्शनास दिसून येते. आजच्या या घडीला 1 जानेवारी 1818 इंग्रजांविरुद्ध पेशव्यांचा हा जो युद्ध सांगितला जातो, हा युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये असलं तरी खऱ्या अर्थाने हा सांस्कृतिक महासंग्राम होता. हे आजच्या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो की पेशव्यांच्या काळामध्ये येथील मूळ निवासी जे नागवंशी लोक होते, त्या नागवंशी लोकांवरती या पेशव्यांनी अतिशय अमानुष असं अत्याचार केलेलं होतं. या मूळ निवासी बहुजन समाजावरती या पेशव्यांचा अत्याचार एवढा गाजलेलं होतं की तो अत्याचार, तो अन्याय शब्दांमध्ये सहजरित्या व्यक्त करता येत नाही. त्या यातना, त्या वेदना ज्या लोकांनी सहन केलं, त्या बहुजन समाजातील जे नागवंशी लोक आहेत ते याचे साक्षीदार आहेत. या नागवंशामध्येच महार हा समाज अतिशय बलशाली, वैभवशाली, संपन्न असा हा समाज गौरवशाली समाज म्हणून ओळखला जात होता. आर्यांनी मोठ्या शिसाफीने, कपटीने, कारस्थानाने या महार समाजाला, नागवंशी समाजाला, बौद्ध समाजाला पराभूत करून आपलं वर्चस्व इथे त्यांनी तयार केलं. आणि या नागवंशीय बौद्ध लोकांनी पुन्हाहून आपली अधिसत्ता गाजवू नये म्हणून त्यांच्याकडील सर्व प्रकारचे अधिकार हे हिरावून घेतले. आणि जेव्हा पेशव्यांची निर्मिती झाली, पेशव्यांनी हा अत्याचार अतिशय तळास जे आहे अतिशय शिखरावरती नेऊन पोहोचवलं. त्यांची ओळख म्हणून त्यांना काळ्या धाग्याची जे आहे ओळख म्हणून निर्माण केली. त्यांच्या कमरेला, हाताला, डोक्याला नाना तऱ्हेचं जे आहे काळा धागा असो, काळा दाग असो, ही त्यांची अस्पृश्यतेची ओळख, गुलाबीची ओळख म्हणून त्यांनी निर्माण केली. कुठल्याही प्रकारचा अधिकार त्यांच्याजवळ यांनी ठेवला नाही. नाना प्रकारे त्यांच्यावरती अमानुष अत्याचार या लोकांनी केलं. पेशवाईमध्ये ही अत्याचाराची सीमा फार कळसाला पोचून गेली होती. एवढंच नव्हे तर ती जनावरांना देव मानत असत, पण माणसाला माणूस मानण्याची ही प्रथा यांनी नाकारली. ही इतिहासाला काळिमा फासणारी अशी घटना आहे. इतिहासाला लाजवणारी ही गोष्ट आहे की एखाद्या जनावराला पवित्र मानला जाऊ शकतोय, पण मनुष्याला हीन तुच्छ मानण्याचा हा पेशव्यांचा इतिहास काळिमा फासणारा इतिहास आहे. यांच्या या अत्याचाराला कंटाळून त्रासून
अतिशय अन्याय अत्याचार या नागवंशीय महार लोकांनी सहन केलेला आहे. जेव्हा इंग्रजांचं शासन या महाराष्ट्रामध्ये रुजू होतो तेव्हा पेशव्यांचे आणि इंग्रजांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांचा अतिशय सहानुभूतीपूर्वक व्यवहार होतो. या कालावधीमध्ये 18व्या शतकामध्ये इंग्रजांमध्ये आणि पेशव्यांमध्ये काही ठराविक गोष्टीवरून वाद निर्माण झाले आणि हे वाद विकोपाला गेले. आता पेशव्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढावं असं बाजीराव पेशवा यांनी ठरवलं. याच दरम्यान महान लोकांनी निश्चित केलं की हे पेशवे कितीही आपले दुश्मन सारखे असले तरी, शत्रू सारखे असले तरी, आपण मात्र आपल्या लोकांविरुद्ध कधीही लढता कामा नये, आपल्या मातृभूमीविषयी गद्दारी करता कामा नये. म्हणून काही महार सरदार आणि त्यांचा प्रमुख शिदनाक सरदार हे बाजीराव पेशव्याकडे जातात आणि म्हणतात की श्रीमंत, आमची या इंग्रजांसोबत राहण्याची मुळीच इच्छा नाही. हे परकीय आहेत, तुम्ही मात्र याच भूमीतील आहात. आपण सर्व येथील मूल निवासी लोक, याच भूमीतील लोक आहोत. म्हणून आम्ही तुमच्या विरुद्धही लढण्यास तयार नाही. आम्ही तुमच्या बाजूने लढू इच्छितो. जर आम्ही तुमच्या बाजूने लढलं आणि आम्ही त्यामध्ये विजय झालं तर तुमच्या या पेशव्याईमध्ये आमचं स्थान काय राहणार? आमच्यावरती होत असलेले हे अन्याय अत्याचार दूर होणार का? आमच्यावर लादलेली ही गुलामगिरी नष्ट होईल का? आम्हाला समानतेने या समाजामध्ये वागता येईल का? तुमच्या पेशव्याईमध्ये आम्हाला न्याय मिळेल का? तर बाजीराव पेशवा हा तटकन आपल्या आसनावरती उठतो आणि आपल्या खांद्यावरती असलेला दुपट्टा बाजूला सारून सिंहगर्जना करतो की तुम्हा महारांना आमच्या पेशव्याईमध्ये या सुईच्या टोकावरती ठेवलेल्या दुडीच्या कणा इतकीही किंमत नाही. तुम्ही आमच्यासाठी जनावरांपेक्षाही हीन आहात, तुच्छ आहात. अशा प्रकारे जे आहे त्या सिद्धनाक आणि त्यांच्यासोबत आलेल्या महार सरदारांचं हे पेशवा बाजीराव अपमान करतात. हा घोर अपमान असतो आणि त्यामुळे ते अपमान सहन करतात की कदाचित पेशवा बाजीराव आणखी आपण काही विनंती केलं तर मान्य करणार. आणि म्हणून ते त्या पद्धतीनं विनंती करतात की इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याची आमची मुळीच इच्छा नाही. ते परकीय आहे. आपण जर सर्वांनी एकत्रित मिळून इंग्रजांविरुद्ध लढा दिलं तर ते आपल्या महाराष्ट्रातून एवढंच नव्हे तर भारत देशातून निघून जातील, याची आम्ही तुम्हाला मात्र ग्वाही देतो. पण पेशवा बाजीराव जे आहे आपल्या अहंकाराने, आपल्या वैभवाने आणि आपल्या मदमस्तीपणामुळे जे आहे त्या सिद्धनाक महाराजचं आणि त्यांच्यासोबत आलेल्या इतर महार सरदारांचं केवळ अपमानच करतात आणि म्हणतात की आमच्या पेशवाईत तुमची कुठल्याही प्रकारची लायकी नाही. तुम्ही अशा प्रकारचा इथे सम्मिलित होण्याचा आमच्या बाजूनं युद्ध करण्याची काही आवश्यकता नाही. आम्ही सक्षम आहोत. तुमची आम्हाला गरज नाही. तुम्ही गुलाम होते, गुलाम राहणार. जर तुम्ही ठरवलेच इंग्रजांच्या बाजूने युद्ध आमच्यासोबत करायचं ठरवलेलेच आहात तर हे लक्षात घ्या की याहूनही बिकट परिस्थिती तुम्हाला पुढे भोगावी लागणार आहे. आणि म्हणून ही लढाई जी आहे, हा महासंग्राम जो आहे, हा इंग्रज विरुद्ध पेशवे नसून इंग्रज विरुद्ध महार राहणार असंच तुम्ही इथे समजून घ्या. अशा प्रकारचा बाजीराव पेशवा सिद्धनाक महार आणि इतर सरदारांना म्हणतो. त्यामुळे हा अपमान सिद्धनाक महार आणि त्यांचे सरदार सहन करत नाही आणि त्या पेशवा बाजीरावाला जे आहे उत्तर देताना म्हणतात की असंच असेल तर आतापर्यंत आम्ही
तुमचे अनेक अन्याय अत्याचार सहन केलेला आहे, पण आता मात्र हा तुमचा अन्याय आम्ही सहन करणार नाही. तुमचा केवळ आमचाच नाही तर आमच्या अस्मितेचा, आमच्या अस्तित्वाचा जे आहे तुम्ही अपमान केलेला आहे. तुम्ही संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारा असं कृत्य केलेलं आहात आणि ही मातृभूमी कधीही तुम्हाला माफ करणार नाही. तर आम्ही जर इंग्रजांच्या बाजूने युद्ध केलं तर निश्चितच आम्ही मरण पत्करू, पण सरळ पत्करणार नाही. आणि आम्ही जर आपल्या हातामध्ये तलवारी जर उचलल्या तर तुमचं मुळकं शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारे सिद्धनाथ महाराज आणि त्यांचे सरदार त्या पेशवा बाजीरावला धमकावतात आणि पेशवा बाजीराव त्यांना आपल्या दरबारातून हाकलून लावतो. सिद्धनाथ महाराज आणि त्यांचे इतर तरुण सरदार जे आहे या गोष्टीला सहन करत नाही. अनेक वर्षानुवर्षापासून होत आलेली ही गुलामगिरी त्यांना नष्ट करायची असते, म्हणून ते आपल्या याती बांधवांना समाजामध्ये ही घडलेली घटना सांगतात. तेव्हा सर्व समाजाच्या वतीने हे नागवंशीय महार लोक इंग्रजांच्या बाजूने आपल्या अपमानाला, आपल्या त्या पीडाला, यातनेला, वेदनेला नष्ट करण्यासाठी इच्छा नसतानाही इंग्रजांच्या बाजूने त्यांच्या सैन्यामध्ये सम्मिलित होतात. आणि इंग्रज हे अतिशय लहान तुकडीमध्ये केवळ 800 सैनिक ते पुण्याच्या भीमा नदीच्या काठावरती येऊन पोचतात. केवळ 2 तोफा त्यांच्याजवळ असतात, 200 घुडस्वार असतात आणि उर्वरित 500 तुकडी जी आहे महार बटालियन ही असते, जी पायदळ चालत आलेली असते. अतिशय भुकेने व्यापूळ झालेली, तहानीने व्यापूळ झालेली असली तरी या पेशव्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची, आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा, आपल्या समानतेसाठी, न्यायासाठी, आपण आपल्या अस्तित्वासाठी ही लढाई करायची, या ज्वालेने जी आहे ते तत्पर झालेले असतात. आणि म्हणून 31 डिसेंबर 1817 ते भीमा नदीच्या काठावरती येऊन पोचतात. तेव्हा पेशवा बाजीराव, त्रिंबकजी डेंगळे, बापू गोखले आणि इतर काही सरदार असे एकूण 28,000 पेशवा बाजीरावांचे सैन्य त्या भीमा नदीच्या काठीच्या पलीकडे येऊन पोचलेले असतात. तेव्हा महार सैनिकांबरोबर कॅप्टन स्टॉन्टन जे आहे हा त्यांचा नेतृत्व करणारा असतो. आणि त्या 1 जानेवारी 1818 सकाळी हा युद्ध सुरू होतो. या युद्धामध्ये पेशव्यांचा जो सैन्य बल असतो इंग्रजांच्या सैन्यबलापेक्षा कितीतरी पटीने अफाट असतो. आणि त्यामुळे युद्ध सुरू झाल्यावरती पहिल्या प्रहरीच इंग्रजांचे जे 200 सैन्य असतात ते घायल होतात. त्याच्यामुळे कॅप्टन स्टॉन्टन ठरवतोय की आपण आता माघार घ्यायला पाहिजे. आपण या 28,000 पेशव्यांसमोर टिकाव धरणार नाही, आपण शरणागती पत्करायला पाहिजे. कॅप्टनचे ते शब्द सिद्धनाथ महार आणि त्याचे इतर सहपाठी महार सरदार जेव्हा ऐकतात तेव्हा सिंह गर्जना करताना म्हणतात की साहेब, तुम्ही पळून जाण्याची भाषा करू नका. आम्ही इथे मरण पत्करू, पण या पेशव्यांना शरण जाणार नाही. आमच्या श्वासामध्ये श्वास असेपर्यंत, आमच्या जीवामध्ये जीव असेपर्यंत, प्राणात प्राण असेपर्यंत आम्ही इथे जे आहे लढाई करू, पण आम्ही त्यांना शरण पत्करणार नाही. तेव्हा त्यांच्या त्या नवीन सरदारांच्या ऊर्जेनं, त्या महारांच्या प्रतापाने कॅप्टन स्टॉन्टन ठरवतो आणि आता युद्ध करायचंच असं तो सैनिकांना निर्देश देतो. तेव्हा ते सैनिक आपल्या याती बांधवांना, सरदारांना म्हणतात की तुम्ही त्या अन्याय अत्याचाराला आठवण करा, स्मरण करा की त्यांनी आपल्यावरती कशा प्रकारे अमानुष अत्याचार केलेलं होतं. आपली सावली कुणावरती पडू नये, त्या सावलीने विटाळ होऊ नये,
म्हणून तो कमरेला लावलेला झाडू बेटा, तो झाडू स्मरण करा. आपली थुंकी जी आहे जमिनीवरती पडू नये म्हणून आपल्या तोंडाला लागलेला तो गाडून आठवण करा. आपण शास्त्रांचे शब्द ऐकू नये म्हणून कानात टाकलेलं तेल तुम्ही स्मरण करा. आपल्या मुखातून त्यांच्या प्रती अपशब्द निघू नये, दुर्व्यवहार होऊ नये म्हणून जीभ काटलेली तुम्ही स्मरण करा. अशा प्रकारे ते सिद्धनाथ आणि इतर तरुण सरदार आपल्या त्या 500 सैनिकांना जे आहे त्यांच्यावरती झालेला अमानुष अत्याचार जे आहे स्मरण करायला सांगतात. आणि 500 महार जे आहे नवीन ऊर्जेने, नवीन ताकदीने जे आहे त्या 28,000 पेशव्यांचा पराभव करण्यासाठी मोठ्या जोमाने, उत्साहाने युद्ध करतात. तर आखरीपर्यंत, शेवटच्या प्रहारापर्यंत ते 500 महार 28,000 सैन्याला जे आहे पराभूत करण्यासाठी आपल्या त्या उन्हामध्ये चमकणाऱ्या तलवारी जी आहे, त्या तलवारींची कला जी आहे ती दाखवतात, आपला शौर्य दाखवतात. एक महार या 28,000 सैन्याचा जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो तर 500 महारांनी जेव्हा 28,000 सैन्यांसोबत युद्ध केलं तर कमीत कमी 56 व्यक्तीवरती एकट्या महारांनी जी आहे काय केलेलं आहे, ती तुकडी सांभाळलेली आहे, त्यांचा नायनाट केलेला आहे आपल्याला पाहायला मिळतो. एकटा व्यक्ती आणि एवढी मोठी तुकडी हरवणं ही साधी गोष्ट नाही आहे. ही इतिहासामध्ये फार गौरवशाली, बलशाली गोष्ट आहे. आणि ते तरुण सरदार, महार सरदार जे आहे आपल्या तलवारी एवढ्या जोमाने चालवतात की जवळजवळ 25,000 सैन्यात जे आहे खाक करतात. सायंकाळ होईपर्यंत ते तहानेने व्याकुळ झालेले असतात, भुकेने व्याकुळ झालेले असतात, पण त्यांच्या हातील तलवार खाली पडत नाही. अनेक जखमा त्यांच्यावरती झालेले असतात, पण आखरी श्वासापर्यंत जे आहे हे महार सरदार जे आहे तिथे लढत असतात, आपल्या अपमानाचा बदला घेत असतात. अन्यायाविरुद्ध ती दिलेली लढाई जी आहे ती जिंकण्यासाठी पराक्रमाची शर्त ते करीत असतात. आणि म्हणून उर्वरित राहिलेले जे काही 2,000 पेशवे असतात ते एकतर इकडे तिकडे पळून जातात. या लढाईमध्ये पेशवा जो त्यांचा सरदार आहे गोखले, त्यांचा मुलगा मारला जातो. पेशवा बाजीराव पळून जातो, त्यांचे दोन्ही सरदार पळून जातात आणि उर्वरित सैन्य जे आहे हतबल होऊन इकडे तिकडे पळ काढते. तेव्हा तो इंग्रजांचा कॅप्टन स्टॉन्टन, दी ब्रेव, दी हेड हे शब्द उच्चारण करतो की हे महार या देशातील काही आहेत, वीर आहेत, हेड आहेत, प्रमुख आहेत, त्यांच्यासारखे शूरवीर कोणी नाही, म्हणून त्यांना शूरवीराची उपाधी जी आहे तो कॅप्टन स्टॉन्ट आणि इंग्रज त्या महार सैनिकांना देतात. तर या 500 महारांमध्ये जे आहे काही सैनिक मारले जातात, काही वीरगतीस प्राप्त होतात, काही जखमी होतात. असे 500 जे महार सरदार आहेत त्यांचे तिथे त्या रिमा कोरेगावला जे आहे जो स्तंभ उभारलेला आहे इंग्रजांनी, तो स्तंभ जे आहे त्यांच्या वीरगतीला स्मरून, त्यांच्या शौर्याला नम्र मानवंदना देण्यासाठी त्या इंग्रजांनी उभं केलं होतं. तो आज जगातील सर्वांसाठी इतिहासाची साक्ष देणारा असा हा संग्राम आहे. हा संग्राम केवळ इंग्रज आणि पेशव्यांविरुद्ध झालेला नाही किंवा महार विरुद्ध पेशवेच एवढा याचा अर्थ राहत नाही, तर हा सांस्कृतिक महासंग्राम आहे. बौद्ध संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती या दोहांमध्ये घडून आलेला हा महासंग्राम आहे. याची साक्ष जी आहे हा इतिहास देत असतो. कारण महार ही नागवंशीय बौद्ध असल्या कारणामुळे बौद्ध कालीन समाज व्यवस्थेमध्ये बुद्धाची शिकवण, समानता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य इत्यादी गोष्टींवरती आधारित असल्यामुळे बुद्धाच्या शिकवणीनुसार बौद्ध लोक
या बौद्ध काळातील बहुजन समाज हा सुख शांतीने, समृद्धीने, न्यायाने, गोविंदाने जे आहे, उद्या गोविंदाने जगत असल्या कारणामुळे या समाजामध्ये ब्राह्मणांचा जो स्थान आहे, यांचे कर्मकांड आहेत, यांचे यत्न आहेत, यांचा पाखंड आहे, अंधश्रद्धा आहे, या समूळ बुद्ध शिकवणीने नष्ट झाल्या कारणामुळे बुद्ध राजांनी त्यांना कुठलीही त्यांची दखल न घेता त्यांना जसं इतरांचं स्थान आहे तसंच त्यांना स्थान दिल्यामुळे त्यांना फार मोठा धक्का बसलेला होता. त्याचा बदला म्हणून त्यांनी जेव्हा पेशव्यांचा राज्य येतो तर या नागवंशीय बौद्ध महाराजांची जी पिळवणूक आहे ही अन्याय अत्याचाराच्या रूपाने हे पेशवे करत असतात. आणि म्हणून आपला इतिहास स्मरण करून हे बौद्ध महालोक जे आहे, आपलं वीरगतीचं जे आहे, शौर्याचं जे आहे, तिथं दर्शन घडवून आणतात. म्हणून आज जगाच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. 1 जानेवारी हा एन्जॉयमेंटचा, मनोरंजनाचा दिवस नाही आहे, बौद्धांसाठी तर मुळीच नाही आहे. किंवा जुनं वर्ष जातोय, पार्टी करायची, एन्जॉयमेंट करायचं आणि दुसऱ्या दिवशी जे आहे नवीन वर्ष साजरा करायचं, हा मुळीच ही परंपरा नाही आहे. बाबासाहेब म्हणतात की ज्याला इतिहास माहीत असतो तो आपला इतिहास घडवीत असतो. म्हणून बौद्ध समाजाने या इतिहासाला आपला पूर्वजांचा इतिहास हा काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. जेव्हा बाबासाहेब नेहमी पुण्याला जात असताना 1 जानेवारी 1927ला जे आहे भीमा कोरेगावला त्या स्तंभाला, विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जातात, तेव्हा ते या इतिहासाची आठवण करून देतात. हे आपले पूर्वज आहेत. या पूर्वजांच्या अस्मितेमुळे आज आपण जे आहे हे दिवस पाहत आहोत. मिलिटरीमध्ये, त्या सैन्यामध्ये आपल्या लोकांची भरती होत आहे. हे याच वीरगती प्राप्त, शौर्य प्राप्त केलेल्या या सैनिकांमुळेच आपल्याला लाभ झालेला आहे. म्हणून इतिहासाची साक्ष तो आपला विजय स्तंभ देत आहे, तिथे संपूर्ण नाव कोरलेले आहे. आणि म्हणून हे नागवंशी लोक पूर्वीचे बौद्ध लोक असल्या कारणामुळे या इतिहासाला सांस्कृतिक इतिहास म्हणून ओळखल्या जात असतो. ब्राह्मणांचा पराभव करून, पेशव्यांचा पराभव करून, वैदिक संस्कृतीचा पराभव करून श्रमण संस्कृती, बौद्ध संस्कृतीचा विजय या 1 जानेवारी 1818ला या महान सैनिकांनी घडवून. म्हणून आजच्या दिवशी या बौद्ध संस्कृतीचा विजय झाला असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. श्रमण संस्कृतीचा विजय झाला असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. म्हणून आज जागतिक लोकांनी याची दखल घेतलेली आहे. जगभरातून भीमा कोरेगावला, त्या विजय स्तंभाला या वीरगतीस प्राप्त झालेल्या शौर्यपुत्रांना मानवंदना देण्यासाठी येत असतात. जगभरातून लोक येत असतात. लाखोच्या संख्येने जे आहे तिथे आज आपल्याला दृश्य पाहायला मिळतं. पण असे काही आजही मनोवादी लोक आहेत, पेशव्यांना मानणारे लोक आहेत, मानवतेला काडीवर फासणारे असे काही लोक आहेत जे या एकतेला, या न्यायाला नष्ट करण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. आज अराजकता माजवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आपण पाहू शकता की 2018ला घडलेली घटना ही जाणीवपूर्वक केलेली घटना होती. तिथे मानवंदना देण्यास आलेल्या त्या बांधवांना कशा प्रकारे यांनी वाद करून, त्यांच्यावरती दगडफेक करून, त्यांच्यावरती लाठ्यांनी, शस्त्रांनी वार करून यांची एकता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण हे आता शक्य नाही. हे त्या शत्रूंनी, मनुवादी लोकांनी, पेशवे धारण करणाऱ्या लोकांनी, ब्राह्मणांनी हे समजून घ्यायला पाहिजे की तो इतिहास साक्ष देतो आहे की जेव्हा जेव्हा आपल्या समानतेसाठी, बंधुतेसाठी, न्यायासाठी जेव्हा जेव्हा या बौद्ध लोकांनी शस्त्र उचललेले आहेत, तेव्हा तेव्हा या ब्राह्मण संस्कृतीचा केवळ खात्माच केलेला आहे, वैदिक संस्कृतीचा खात्माच केलेला आहे, हे शत्रूंनी लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून आज 1 जानेवारी 2024ला माझ्यातर्फे त्या महान शूरवीरांना, शौर्यप्राप्त भूमिपुत्रांना जी आहे मानवंदना. सर्व त्या शूरवीरांना सुगती प्राप्त हो, या शूरवीरांच्या हितासुखासाठी
सर्व बौद्ध बांधव मंगल कामना करो. मी पण मंगल कामना करतो. सर्व प्राणीमात्रांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो.